पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वैद्यबुवा, अहो काय झाले हिला? सकाळपासून त्रास होतोय. तुमचे निदान काय सांगते? कठीण आहे. अहो झालं काय नेमकं? बळवंता, कठीण आहे रे. व स्पष्ट सांगा या. अरे ज्याची शंका होती तेच घडले. पण आता तुम्हा सर्वांना जबाबदारीने आणि सांभाळून वागावे लागेल. शक्य तितकी काळजी घ्या तिची. दुर्लक्ष होता कामा नये. वैद्यबुवा स्पष्ट सांगा या. नेमके काय झाले आहे? आणखी किती स्पष्ट सांगायचे? अहो पण म्हणजे आता वडिलांनी आईची आणि तिच्या पोटातील बाळाची काळजी घ्यायला नको का? काय लक्ष्मी केशवा, म्हणजे अरे पठ्ठ्या, काका गोड बातमी आहे. बाळ, तुझ्या मनात काय चालू आहे हे समजू शकतो आम्ही आता. तसे काही नाही काकू. परंतु आता आपल्या मंडळींची नीट काळजी घ्या. काय? आणि भामे, आतापर्यंत एका बाळाला सांभाळत होतीस, त्यात आता आणखी एकाची भर पडली. अहो मी काय म्हणते, त्या विद्वांसांकडे निरोप पाठवायला लागेल नाही? पाठवावाच लागेल. आनंदाची बातमी नाहीये का? इतकी गोड बातमी दिलीये. ताईंना सांगितलं तर त्यांनाही खूप आनंद होईल नाही का? तू गप्पा काय मारत बसलीस? मी वैद्यबुवांना सोडून येतो. हो हो आले. चला, आभारी आहे. या. मी आले देवापुढे साखर ठेवून. होय. आई, नमस्कार. बुवा, हा, जरा अर्धा शेड पेढे द्या मला. हो देतो. आज काय विशेष? विशेष म्हणजे भूक लागली, दे ना ग दूध. थोबाड बंद कर. तुला कशाला पाहिजे दूध? मुलगी आहेस तू, शांत बस. बाळाला पिऊ दे दूध. होय, काय म्हणताय? आई आहात ना तिची? कोण तुम्ही? हिला राहू दे उपाशी, काय बिघडत नाही. हो, असे काय म्हणता? आई आहात ना तिची? आणि मुलाच्यात आणि मुलीच्यात भेद करता? मला भूक लागली हो. होय बाळा. अहो दादा, आमच्याकडे पैसे नाही दोघांना पोसायला, मग मुलांना द्यायला नको. अहो ताई, परमेश्वर देखील स्त्री आणि पुरुषाच्यात भेद करत नाही. मग आपण कोण लागून गेलो? या जगातील प्रत्येक नागरिक सशक्त आणि सुदृढ व्हायलाच हवा. त्याशिवाय देशाची प्रगती कशी होईल? आणि स्त्री हा तर घराचा कणा असतो. तिलाच खाऊ पिऊ घातले नाही तर घर सुदृढ होईल का? पुढची पिढी आणि आपला देश कणखर कसा होईल? ठीक आहे. आणि चांगला पेला भरून दूध द्या त्या मुलीला. खायला प्यायला देखील जिन्नस पुरवा. ताई, आपल्या मुलाची आणि मुलीची काळजी घ्या. फार महत्वाचे असते ते. त्यांना रोज हवे तितके दूध द्या. हवे तर पैसे मी दे. कोण कुठले तुम्ही दादा? आणि एवढं? हात जोडू नका. तुम्ही मोठ्या आहात माझ्याहून.
येतो. गोपाळराव, आलो ओ गोपाळराव. आलो. बळवंतराव, तुम्ही आता यावेळी इथे? या 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 बुवा, या जरा बसा इथे. हो, तुम्ही बसा शांत व्हा, मी पाणी आणून देतो. नाही नाही, पाणी वगैरे काही नको, बसा तर खरे इथे. मला एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची. जरा श्वास घेतो. अहो, म्हणूनच म्हणत होतो पाणी देतो. पाणी नको, ऐका तर खरे. बोला. माझा देखील अजून विश्वास बसत नाहीये, परंतु माझे अपत्य, माझे मूळ जन्मास येणार आहे. खरंय तुमचं. आता आपण शाळा सुरू करणार म्हणजे एका अर्थी आपल्या अपत्यच. तुम्हाला आनंद होणं स्वाभाविक आहे. गोपाळराव, अहो किती निरस तुम्ही, अहो, किती तो निरसपणा. अहो, शाळा हे आपले अपत्य झाले, आपले मूल झाले. मी म्हणतोय माझे मूल म्हणजे आमची सत्यभामा. तिला दिवस गेलेत. काय सांगता काय बळवंतराव? हो, मग आई होणार आहे ती. अहो, मला क्षमा करा, मला समजले नाही. अभिनंदन तुमचे, अभिनंदन. धन्यवाद. संसाराची पुढची पायरी चढली म्हणायची तुम्ही. होय होय होय, मला देखील कळत नाही कसं व्यक्त व्हावे, म्हणून हे असे काहीतरी आगळ पगळ बोलून गेलो. खरोखर म्हणजे एका बाजूस आपल्यातला एक अंश जन्माला येणार याचा आनंद, आणि एकीकडे पुन्हा बालपण जगायला मिळणार याचा उत्साह. काही पण थांबा, तोंड गोड करा. हो, तुमच्यासाठी देखील मिठाई आणली आहे मी. आधी मी करणार. हे घ्या. गोपाळराव, अहो काल भामाला अकस्मात घेरी आली, म्हणून तातडीने वैद्यबुवांना बोलावून घेतले. त्यांनी तपासले आणि ही आनंद वार्ता दिली. मी म्हटले मला लवकरात लवकर ही वार्ता कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीला सांगायची, म्हणून आज तातडीने निघून आलो आणि तुम्हाला सांगितलंय. अभिनंदन, अभिनंदन. आणि वहिनींनाही शुभेच्छा सांगा. होय. बळवंतराव, तुम्ही खूप आनंदाची बातमी दिली आज. परंतु गोपाळराव, मला एक क्षण दडपणच आले. मी मनात म्हटले की शाळा सुरू करणे एक वेळ सोपे कार्य, परंतु मूल वाढवणे महाकठीण. नक्की जमेल ना हे कार्य आपल्याला, अशी धडकीच भरली. कोण म्हणाल तुम्हाला शाळा सुरू करणं सोपं काम आहे? हे बघा, काल आपले बोलणे झाले आणि लगेच टिप्पणी काढून ठेवल्यात मी. हे बघा, एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. गेरे. छे छे छे, अजिबात नाही. अरे साध्या भिंतीची डागडुजी करायची आहे. 6-7 रुपये कसले मागतोस त्याचे? काय ताजमहाल काढलास की काय बांधायला? नाही, 3 रुपयाच्या वर एक आणा देणार नाही मी. परवडत असेल तर बघ, नाही तर वाट धर. नाही जमणार दादा मला. अरे तू गेला. हे मजूर लोक समजतात कोण स्वतःस, आणि आपल्याला काय रावबहादूर समजतात? हवे तेवढे पैसे मागतील आणि आपण देऊन टाकू त्यास. अरे हसताय काय तुम्ही? अहो, मी काय तुम्हाला हसत नाहीये काका, या प्रसंगावर हसू आले मला. एकदा माझ्या जागी ये आणि मग विचार कर, म्हणजे समजेल तुला. अरे घर चालवणं काही सोपं राहिलं नाही आता. आणि एवढा हसत असशील ना, तर हा सगळा डोलारा हाती घे. म्हणजे मग मी बसतो आणि बघतो कलेक्टरासारखा. अहो, चेष्टा पुरे आता. मी तुमच्यासाठी देखील दूध आणते. हा, नाही नाही, चेष्टा नाही करत आहे हो गोपिकाबाई, खरं तेच सांगतोय. बळवंतराव, अहो आता लॉचं शिक्षण पूर्ण झालं आपलं. नाही, नोकरीची काही शोधाशोध, काही सोय? नोकरी छे, शाळा सुरू करायचं ठरवले आहे. मी, आगरकर आणि चिपळूणकर आपले राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू करणार आहोत आम्ही. काय? कोणास विचारून ठरवलंस तू हे? अहो, शाळा काढतायत म्हणे.
आणि पगार काय असणार आहे तुझा? पगार? अहो उलट पदरचेच पैसे टाकावे लागतील. घ्या. अहो आपल्या अपत्यच नाही का ते? अपत्य? आणि मग तुमच्या ह्या अपत्याचं काय? या घराचं काय? काही सगळी जबाबदारी फक्त आमची आहे आणि तुम्ही फक्त उंडारत राहणार बाहेर. काका, मी पूर्वी देखील म्हणालोय, चार चौघांसारखे संसारात रमणे हा माझा प्रांत नव्हे. माझे कार्यक्षेत्र. अरे पण म्हणून काय आम्हास आणि या घरास झटकून टाकणार आहेस का तू? अरे आता बाप होणार आहेस तू, बाप. निदान ह्या जबाबदारीची जाणीव तरी ठेव. अहो काय हे, कसे बोलताय हो तुम्ही? सकाळी सकाळी वाद घालू नका बरं. अहो मग कधी बोलायचं आम्ही? यांच्या येण्या जाण्याच्या वेळा काही ठाऊक असतात का आपल्याला? बाळ, कृपा कर, ह्या नसत्या उठाठेवी बाजूस ठेव बघू आणि सरळ नोकरी धर कशी. अरे अहो बाळ, माझं ऐकून घे. बाळ, बाळ गेला. काय हो तुम्ही पण? एवढं टोचून बोलण्याची आवश्यकता होती का? हो त्याच्या काळजीपोटीच बोलतोय ना मी. त्याला समजावून सांगितलं तरी समजतं का? हो हो, पण तुम्हाच माहितीये ना त्याचा स्वभाव आता. काय बोलू? आपले म्हणणे यांना कधी समजणार आहे कुणास ठाऊक. काय हो, काय झालं? आपण म्हणजे देश घडवण्याची स्वप्न पाहावीत आणि यांचे प्रश्न म्हणजे घरातले डाळ तांदूळ, घरातल्या भिंती, त्याचा रंग आणि त्याचे पोपडे. छे, शांत व्हा, पाणी प्या. पाणी कसलं विचारता मला सदान कदा? अहो तुम्ही बाहेरचा राग माझ्यावर का काढताय? मग काही झाले की आपले सतत पाणी प्या म्हणजे? शांत व्हा, बसा. मला काही बसायचे नाही. अहो बळवंतराव, बसा बसा. सोडा. काय झालं सांगा तरी. गोपाळराव, आपल्या मनात नेमके काय चालले आहे? आपली विचारधारा काय? आपली स्वप्न काय? आपली ध्येय काय? हे आपल्या घरच्यांना कधी कळूच नाही. हे अशीच योजना असते का नियतीची? तू आता बाप होणार आहेस रे, त्यामुळे जरा जबाबदारीनं वाग. हे लष्कराच्या भाकऱ्या थापवणं आहे ना, बंद कर आता. हेच शब्द असतील. हेच. अहो, समाज स्वतःच्या पायावर खंबीरपणे कसा उभा राहील असा विचार मनात असताना घरात भाकरी कशी आणावी, भिंतीला पडलेले पोपडे दुरुस्त कसे करावेत हे विचार येत नाही तो. पण हे आपल्या घरच्यांना सांगणार कोण? कळेल कसे त्यांना? अहो नाहीच कळणार, आणि आपणही सांगायला जायचं नाही. ते या ना त्या प्रकारे आपला पाय मागे खेचायचा प्रयत्न करतीलच. हा, त्यात त्यांचा दोष नाहीये, पण आपण आपल्या देहापासून मागे हटायचे नाही. अहो तुमचेच आवडतीचे वाक्य आहे ना. होय, कर्तव्याच्या मार्गावर चालत असताना घराचा उमरा अडसर ठरता कामा नये. बरोबर. आणि ही परिस्थिती फक्त तुमच्याकडेच आहे असं नाही, आमच्याकडेही तीच तर आहे. हे बघा, आईला स्पष्टपणे लिहिलंय, माझे जरी शिक्षण पूर्ण झाले असले तरी मी काही सरकारी नोकरी करणार नाही. आपल्या मुलाच्या मोठमोठ्या परीक्षा झाल्या, त्यामुळे आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील. हे मोठाले मनोरथ आई तू जर करीत असशील तर मी तुला आत्ताच सांगू इच्छितो, मी काही विशेष सुखाची, विशेष संपत्तीची हाव न धरता पोटापुरता पैशांवर संतोष मानून येणारा सर्व काळ परहितार्थ खर्च करणार आहे. हे इतके स्पष्ट लिहिलेत तुम्ही तुमच्या आईस? थेट. कितीही बोचरे असले तरी हे सत्य आहे, आणि शेवटी आई येते, घेईल समजून. आई समजून घेतीलच, परंतु मंडळींचे काय? त्यांच्या प्रती तुमच्या जबाबदाऱ्या आहेत.
त्या नाकारून नाही, नाकारत नाहीच मी. आणि ते तत्वातही बसत नाही माझ्या. कसं आहे बळवंतराव, दारिद्र्य हा माझा सर्वात जुना मित्र आहे. आमच्या मंडळींनाही त्याची जाणीव होईलच. हा, आणि पोटापुरता धन कमवीन इतकी सोय मी नक्कीच करेन. गोपाळराव, आपण आज केलेले निश्चय उद्या निश्चित आपल्याला यश देणार. नक्कीच. त्यावर विश्वास ठेवा. अहो, कधी आलात? आत्ताच. झोप तू झोप. चुकून भांड पडले म्हणून तुला जाग आली. नाही नाही, तुमचीच वाट पाहत होते, तेवढ्यात डोळा लागला. मी तुमच्या नाही नाही, थांब जरा भामे. आजच अगरकर बुवांना आपल्याकडची गोड बातमी देऊन आलो. आणि तेव्हा मला जाणवले आपल्या आयुष्याच्या प्रवासातील प्रत्येक पावलावर मला तुझ्याकडून फक्त आनंदाचे क्षण मिळाले. आणि त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. अहो, ऐकेल कोणीतरी, असं बोलतात तरी का? ऐकू द्या. खरे सांगायला कुणाची भीती. पण बरं का भामाबाई, आता स्वतःच्या खाण्यापिण्याच्या निजायच्या वेळा नीट जपायच्या. स्वतःला अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. सगळी कामे जपून करायची. इतक्या बायका पोटोशा राहतात, त्या काय सगळ्या जपून जपून कामं करतात? त्यांचे मला माहित नाही. हे अपत्य आपले आहे. स्वतःची नीट काळजी घ्या. आणि मला खात्री आहे आपलं हे बाळ फार विशेष असणार आहे आपल्यासाठी. पहिलंच आहे ना. बरं, तुला एक सांगायचेच राहिले. आजवर माझ्या मनात फक्त हा प्रश्न निर्माण व्हायचा की आपण आपल्या देशासाठी, समाजासाठी नेमके काय करू शकतो. पण आज त्या प्रश्नाला कृतीची जोड मिळाली. म्हणजे? अलीकडे विष्णू शास्त्री चिपळूणकरांची माझी वारंवार भेट होते. आणि त्यांच्या सोबतीने आम्ही स्वतःची शाळा सुरू करायचे ठरवले आहे. अहो, काय सांगताय काय? होय. म्हणजे एकीकडे ही शाळेची आनंद वार्ता, त्यात तू ही गोड बातमी दिलीस. सगळं काही मनासारखं घडतंय. आता आणखी काय हवे? ऐकतोयस ना रे? आधीच तुझे वडील त्यांच्या विश्वात मग्न असायचे. आता तर काय मोठंच कारण मिळालं. तेव्हा आता तूच सांग बघू त्यांना, घरी उशिरा यायचं नाही आणि आईची काळजी घ्यायची. वा 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 वा, हे बाकी छान आहे हो. म्हणजे आत्तापासूनच आपल्या बाळाला तीर्थरूपांच्या तक्रारी ऐकवतेस. आणि हो, आपले बाळ तो कशावरून? तेवढं कळतं हो आम्हाला. बाई, तुमचं जेवण व्हायचं असेल ना, चला वाढते. हाच धसमुसळेपणा टाळायचा आहे आपल्याला. हेच सांगतोय मगाचपासून. स्वस्त बैस बरं. आणि मी एकीकडे गेलो होतो, तिथे माझं जेवण झाले. म्हणजे मग आता आजचं उरलेलं कळवायचं तरी. ऐनवेळी ठरलेला कार्यक्रम, निरोप कसा पोहोचवणार? बरं, आपल्याकडे काही विलायतेसारखे तंत्र नाही एकीकडून दुसरीकडे निरोप पोहोचवणारे स्वतः गेल्याशिवाय. खरंच असंही काहीतरी आहे? होय, खरंच. टेलिफोन म्हणतात. नुकताच शोध लागलाय. एकीकडून दुसरीकडे स्वतः न जाता आपल्याला निरोप पोहोचवता येतो, संवाद साधता येतो तंत्राद्वारे. काहीतरी बाई, कमालच आहेत नाही हे लोक. काय काय शोध लावतील. उद्या तर म्हणतील पोटातल्या बाळाशी सुद्धा संवाद साधता येतो. आपण किती सहज म्हणून जातो ना, काय शोध लावतील ते. त्यांच्याकडे कसं सगळं प्रगल्भ आहे, हुशारीच आहे. आणि आपण कोण? मागास. हा असा प्रचार केलाय आपल्याबद्दल या गोऱ्यांनी. खर तर ज्ञानाचा प्रसार करावा ही आपली संस्कृती. परंतु हे काय करतात, सगळे ज्ञान स्वतः पुरते, स्वतःसाठी. अहो, काय होतं अचानक असं तुम्हाला? आत्ता तर इतके आनंदी होतात ना. भामे, मला आपल्या बाळाला आणि इतर बालकांना देखील हे दाखवून द्यायचे आहे की आपले वैदिक ज्ञान श्रेष्ठ आहेच.
परंतु आता आपण आधुनिक शास्त्र देखील शिकणार आहोत. आपण फक्त मोठे होणार नाही, आपण घडणार आहोत. आणि गणित, विज्ञान, जगात जे काही श्रेष्ठ असेल त्याचा ध्यास घेणार आहोत. आणि बाई ग, मला तर काळजीच वाटते हो तुझी. अजून बाहेरही आलेला नाहीयेस आणि काय काय शिकावं लागणार आहे तुला. बरं, माफ करा चिरंजीव आम्हास, माफ करा. पण काय आहे, तुमच्या वडिलांना जरा वाहवत जाण्याची सवय आहे. पण काळजी करू नका, तुम्हाला शिस्त लावण्याबरोबरच तुमचे पुरेसे लाड सुद्धा करतील ते, आणि तुमच्या आईचे सुद्धा.